हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. चला, आत्ता वाजले आहे 11:30. प्रांजू रुहीला आणायला गेलेली आहे. रोज स्वप्नील जातो आणायला, पण आज स्वप्नील सकाळीच अमरावतीला गेलेला आहे. त्यामुळं प्रांजू गेलेली आहे रुहीला आणायला. माझं जेवण वगैरे झालं आहे, कारण मी गोळ्या वगैरे घेते शुगरच्या, तर 10-10:30 जेवण करते. आता रुहीला आणायला गेलेली आहे. कामं वगैरे आमचे सगळेच झाले आहेत. कामं सकाळीच होऊन जातात लवकरच. प्रांजू कपडे वगैरे पण धुतले, पाणी वगैरे भरलं आहे तिनेच. लवकरच कामं होऊन जातात आमचे 11पर्यंत. आता माझ्या चष्म्याचा नंबर उतरलेला आहे, तर चष्मा बनवायला जात आहो मी, प्रांजू, रुहीचे आजोबा. इथे जवळपास जात आहो, कारण माझ्याकडून जास्त लांब चालणं होत नाही. चला, पैदल जात आहो. पावडर आई बाबा खाली उतरले नाही. बाबा कुठे गेले? वर आहेत वाटते. चलो जल्दी जल्दी चलो. चला चला चल ना लवकर. म्हटलं तर तो म्हणे 4-5 दिवस घातल्यानंतर येते म्हणे, बरोबर असा म्हणे. तुमचं ते कुठे आहे म्हटलं? ते तिकडे आहे म्हणजे बारीपुऱ्यात आहे. यानं जावं लागेल मग रिक्षानं. 20 रुपये सवारी म्हणते. बापरे, नाही बा, चालता तर नाही. 40 रुपये घेऊन घ्या. 40 घेऊन घ्या. 40 म्हणजे चालता नाही येत म्हणून होय, नाही तर का पैदल गेलो असतो आम्ही. माझे डोळे तपासत आहे कॅम्प्युटरद्वारा. तर आता आम्ही तिथूनच देवीच्या मंदिरात पण आलेलो आहोत. 3 प्लेट मंचुरियन राईस भैया. हो भैया. चष्मा पण बनवला आहे, बनवायला दिला, उद्या बनवून देणार आहे. आज एका दुकानामध्ये गेलो होतो, तो दुकानवाला नव्हता, त्यामुळे आम्ही लालगंजच्या रुहीच्या आजोबाच्या वरच्या दुकानामध्ये गेलो. तिकडून मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, फिरून वगैरे खाल्लं. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. घेऊन जायचं आहे. चला, आता आम्ही जात आहोत. जा ना मम्मीकडे.